मलाई पनीरची खरी टेस्ट कधी येते माहिती आहे, जेव्हा ही एक गोष्ट तुम्ही शेवटी टाकता। आज मी बनवते एकदम क्रीमी रिच आणि रेस्टॉरंट स्टाईल मलाई पनीर। सगळ्यात पहिले तर इथे मी दुधामध्ये ना पनीर टिक्का मसाला मिक्स करून घेतला आणि त्याच्यानंतर इकडे कांदा टोमॅटो परतवून घेतलं। हे छान परतल्यानंतर ना मिक्सरमधून याची प्युरी करून घ्यायची। तेलामध्ये छान अशी प्युरी परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हा दुधामध्ये ठेवलेला मसाला। तो छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर शेवटी ही फ्रेश अशी मलाई घालायची आणि मलाई थोडी पण उकळू द्यायची नाही, म्हणूनच ती शेवटी टाकायची आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये पनीर टाकायचं। मलाई उकळून न दिल्यामुळेच ना म्हणूनच भाजी टेस्ट एकदम रिच आणि स्मूथ लागते। वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि बस तुमची रेस्टॉरंटला टक्कर देणारी मलाई पनीर रेडी। त्याच्यानंतर माझं रुटीन शेअर करते। तर आज ना ग्रहण होतं, तसं माहिती नाही ग्रहणावर किती लोकांचा विश्वास आहे आणि नाही। तसं तर माझाही खरं तर ग्रहणावर अजिबात विश्वास नव्हता, पण प्रेग्नन्सीपासून खूप लोक म्हणतात ग्रहण असतं असं केलं पाहिजे, म्हणून आता थोडं ह्या वर्षी आम्ही हे ग्रहण पाळलं। तर दिवसभर काही खायचं नव्हतं म्हणून सकाळीच खाल्लं आणि दिवसभर घरामध्ये भरपूर असं बोर झालं। यांना सुट्टी होती समर्थाला बघण्यासाठी, म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून मलाई साचली होती, मग इथे त्याचं लोणी काढून घेतलं। आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही लोणी करत असाल ना, एक ट्रिक फॉलो करायची, ती म्हणजे ना मलाई फ्रीजमधून काढल्यानंतर लगेच मिक्सरमधून फिरवून घ्यायची, म्हणजे इन्स्टंट असा लोण्याचा गोळा वर येतो। त्याच्यानंतर ना ग्रहण संपलं, मग मस्त सगळ्यांनी अंघोळ केली आणि नंतर फ्रेश असं आवरून ना बाहेर फिरण्यासाठी गेलो। पाणीपुरी एन्जॉय केली, थोडीशी शॉपिंग केली आणि येताना ना टरबूज घेऊन आलो। तर असा होता आमचा दिवस। थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय। फॉलो